आज संडे असल्यामुळे मी आज चिकन बनवणार आहे. म्हणजे आमच्याकडे संडेला नॉनव्हेजच असतं. पण आज मी माझ्या पद्धतीने न बनवता माझी बहीण आहे तिच्याकडून रेसिपी घेऊन मी चिकन बनवणार आहे. तिने मला रेसिपी मोबाईलमध्ये पाठवली आहे. तर अशीच्या अशी बघून मला जमते की नाही तशी की मी बघते, म्हणजे करेन त्या पद्धतीने. आणि पुन्हा एकदा की मी सुगरण नाही. मला आता माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली आहेत. त्यामुळे ह्या 5 वर्षामध्ये मी जिथे जाते किंवा कोणालाही भेटते त्यांच्याकडून मला त्यांचं जेवण आवडलं की मी त्यांच्याकडून रेसिपी घेते किंवा मी विचारते की तुम्ही हे जेवण कसं बनवलं आहे, लिहून घेते आणि मी घरी पुन्हा येऊन ट्राय करते की मला तसं जमतं की नाही. कारण लग्नाच्या आधी मला काहीच जेवण येत नव्हतं. मी आता सगळ्यांचं बघून आणि सगळ्यांनी मला सांगितलं पण की असं बनव तसं बनव, ह्या चुका करू नकोस, हे सगळं सांगून सांगून मी हे जेवण बनवायला थोडंफार शिकली आहे. म्हणजे मी 1% शिकली आहे असं म्हणायला पाहिजे. कारण मी माझ्या आजी माझे जेवण बनवते, आई माझे जेवण बनवते, त्याप्रमाणे मी नाही बनवू शकत. पण मी त्यातल्या त्यात माझा 1% नक्कीच देते. म्हणजे माझ्या कुटुंबाला व्यवस्थित छान जेवण मिळावं हीच माझी इच्छा असते. चिकन साफ करण्यासाठी मी हळद आणि गरम पाणी घेतलं आहे. हळद आणि गरम पाणी मिक्स करून मी चिकन 5 वेळा साफ केलं आहे. हळदीमुळे चिकनचा उग्रवास निघून जातो. त्यानंतर मी जिथे चिकन साफ केलं आहे तो ओटासुद्धा साबण लावून स्वच्छ धुतलेला आहे. त्यानंतर मी चिकन मॅरिनेट करण्यासाठी मालवणी मसाला, मीठ आणि आपलं चिकन मसाला टाकून मी 15 ते 20 मिनटं मॅरिनेट करायला ठेवलं आहे. त्यानंतर साईडला मी 2 कांदे फोडणीसाठी कापले आहेत, थोडासा टोमॅटो फोडणीसाठी कापला आहे. त्यानंतर मालवणी वाटप तयार केलं. त्याच्यामध्ये 2 कांदे घेतले आहेत, ते लालसर होईपर्यंत स्लो गॅसवर भाजले आहेत. त्यानंतर 1 वाटी सुकं खोबरं. आम्हाला वाटप जास्त आवडत नाही त्यामुळे ह्याचं प्रमाण मी कमीच घेतलं आहे. त्यानंतर तेलामध्ये फोडणीसाठी देण्यासाठी मी कांदा टाकला आहे. कांदा चांगला लालसर झाल्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो टाकला आहे. आम्ही चिकनमध्ये टोमॅटो टाकत नाही, पण ही रेसिपी माझ्या बहिणीची असल्यामुळे मी यामध्ये टोमॅटो टाकले आहे. त्यानंतर मी आलं लसूण पेस्ट बनवलेली, तर ती आलं लसूण पेस्टसुद्धा मी यामध्ये मिक्स केली आहे. त्यानंतर थोडासा 1 चमचा गरम मसाला टाकला आहे आणि आपला मालवणी मसाला आणि मीठ थोडं टाकून चिकनला मी वाफ येण्यासाठी त्यामध्ये सर्व चांगलं मिक्स करून वाफ येण्यासाठी ठेवलं आहे. आता चिकनला पाणी सुटल्यानंतर पाणी सुटण्यासाठी मी ठेवलं आहे आणि साईडला मी गरम पाणी करत ठेवलं आहे. जेव्हा चिकनला पाणी सुटेल तेव्हा हे गरम पाणी आपण त्यामध्ये मिक्स करायचं. चिकनला आता पाणी सुटलं आहे. त्यानंतर मी जे मालवणी वाटप बनवलं आहे ते त्यामध्ये टाकलं आहे. त्यानंतर मी चिकनमध्ये मालवणी वाटप टाकून व्यवस्थित मिक्स करून जे गरम पाणी आपण केलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर चिकनला शिजण्यासाठी मीडियम फ्लेमवर ठेवलं आहे. हे चिकन शिजायला मला 1 तास लागला. तोपर्यंत मी सोलकढी बनवण्यासाठी 1 अख्खा नारळ घेतला आहे, लसूण घेतला आहे, कोथिंबीर, जिरं आणि मिरची, आलं आणि आगूळ. तर मिरचीचं प्रमाण मी कमी ठेवलं आहे कारण आम्हाला तिखट कमी लागतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाढवू शकता. त्यानंतर हे सगळं मिश्रण मिक्सरला लावल्यानंतर त्याचा चोथा जो निघतो त्याचा तो रस बनतो, ते गाळून घ्यायचं. असं 3दा मिक्सरला लावायचं, त्याच्यामुळे हा रस तयार होतो. तर मग हा रस तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि कोथिंबीर टाकायची. त्यानंतर मी साईडला इथे सुखा चिकन आणि इथे चिकनचा रस्सा आणि सोलकढी हे असं तयार करत होती. त्यानंतर मी माझ्या नवऱ्याला तयार झाल्यानंतर डिश द्यायला जाते. बघू आता ते काय बोलतात आहे. तर त्यांना सोलकढी भरपूर आवडली, पण मी त्यांचा ऑडिओ इथे नाही टाकू शकत कारण का मागे TV चालू आहे, त्यामुळे ते यूट्यूबला कॉपीराईट येऊ शकतं. त्यामुळे मी ऑडिओ नाही टाकला आहे. पण त्यांना सोलकढी भरपूर आवडली आणि चिकन पण मस्त झालेलं. तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा.